आम्हाला मारून डोळ्यात 4-5 वर्षापासून काटपट चालू त्याला जी मस्ती आहे ती मस्ती आम्ही उतरवू, तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका। सर या पायऱ्या पाडत नाही सर, एक मोठी पोलीसची राऊटी टाका आणि यांना संरक्षण द्या, अजून दिलं नाही सर, आला दोन आलेले पण ते सर अवधी भोवती फिरूच राहिले ते लोक आमच्या ध्यान ठेवू। मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बघू शकता तुम्ही, हा PWD विभागाचा आहे, याच्यामध्ये कशा प्रकारे भूसंपादन केलं नाही, कुठल्याही जमिनीला त्यांच्या धक्का न लागता कोट्यवधी रुपये उचलून हे रावसाहेब दानवेचे भावचे हे भाजपवाल्यांना, भाजपचे नेते या पद्धतीनं गरीब कुटुंबांना मारहाण करून छळत असतील आणि जमीन भडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना पोलीस प्रशासन काय करतं, महसूल प्रशासन काय करत आहे? मी आज भेटल्यानंतर यांच्या वेदना मला समजल्या आहेत। ते देवा धर्माच्या गोष्टी सांगतात नालायक लेखाचे, आणि त्यांनी ह्या मूर्त्यांची विटंबना केली। या मूर्त्या तयार होत्या, कुंभार कुटुंब आहे, कलाकृती करणारे कुटुंब आहे। या देवतांची विडंबना करताना यांना धर्म आणि संस्कृती आठवत नाही, केवळ सत्तेतून पैसा, सत्तेतून जमीन बळकावणं, गरीब लोकांना धाक धपटशा देऊन त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देणं, एवढंच जर होत असेल तर हा विषय आम्ही हाती घेतलाय। मी आपल्या कुटुंबाला मी आज सांगतोय की ह्या प्रकरणाचा आम्ही छडा लावू शेवटपर्यंत, आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू। मी सगळ्या प्रशासनालाही भेटून पत्र देऊन विधानसभेमध्ये आवाज उचलू आणि प्रशासनालाही पत्र पाठवून कारवाई करायला लावू। पण एक सांगतो जालना जिल्ह्यातील माझ्या जनतेला, अशा बिहार सारखी परिस्थिती आणणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात त्यांची जागा कुठे आहे हे आपण ठरवलं पाहिजे। ही स्थिती कुठेही महाराष्ट्रात नाही, जी स्थिती मला आता जालन्यात दिसते आहे। एकीकडे हायवे जात असताना, रोडचं काम होत असताना स्वतःच्या जमिनी वाचवायच्या, स्वतःचं घर वाचवण्यासाठी सरळ रस्त्याला मोड द्यायची, आणि दुसऱ्यांच्या जमिनी हडपण्यासाठी त्या कुटुंबाला बेघर करायचं, त्याचं घर पाडायचं, त्याला मारहाण करायची। मला वाटतं ही मस्ती जी आहे ती सत्तेतून आणि पैशातून आलेली मस्ती आहे। ती मस्ती महाराष्ट्रामध्ये आणि लातूरकर पुढच्या दिवसामध्ये, जालनाकर पुढच्या दिवसामध्ये जिरवल्याशिवाय राहणार नाही। आणि आत्ता जो काही दिवा त्यांचा थोडासा फडफडतोय तो लवकरच राजकीय दिवा विझेल, त्यावेळेस त्यांची जागाही त्यांना दिसेल असं मला पूर्णतः दिसते आहे। मी सर्वतोपरी या कुटुंबाच्या पाठीमागे मदत करण्यासाठी उभा आहे। शासनाकडून काय मदत मिळायची, यांना पोलीस प्रशासनाला आणि सांगतोय, मी पत्र पाठवणार आहे, यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आता पोलीस विभागांची आहे, महसूल कलेक्टरची आहे। मी त्यांनाही दोघांनाही पत्र देणार आहे। आणि या कुटुंबाला जर उद्या काही झालं असेल तर यांच्या कुटुंबाच्या उद्या जीव गेला, यांना पुन्हा काही दगाफटका झाला तर रावसाहेब दानवे आणि त्यांचं कुटुंब यासाठी जबाबदार ठरतील। हे सुद्धा संतोष दानवे हे जबाबदार ठरतील, मधुकर दानवे हे जबाबदार ठरतील, असं पत्र त्यांच्यावर उद्या जबाबदारी फिक्स करा, अशा पद्धतीचं पत्र सुद्धा मी देणार आहे। इतकं होऊ नये, पण रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार देखील नाही, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार आहे नाही, ते त्याचा त्या संदर्भात यांनी नाव दिलेले आहे, यांच्याकडून स्पष्टपणे नावं गेलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करावंच लागेल। कोण करत नाही तर आम्ही पाहू। सर, तुम्ही समोर येत आहेत, चर्चाही होती या बातमीची, मात्र ज्या विभागाने ही ॲक्वायर जमीन केलेली ते विभाग मात्र समोर येत नाही। विभाग समोर येत नाही। विभागाने त्यांचा
स्क्वेअर नाही 111 स्क्वेअर मीटर जागा जी गेली साधारणतः 1100 स्क्वेअर फीट त्यांचा 13 लाख मोबदला मिळाला आहे त्यांना. त्याच्या पलीकडची ही जागा आहे हायवेवर आहे त्यांना इकडे कदाचित शाप बांधायचं असेल जमीन भडकावून बिल्डिंग बांधायची असेल रस्त्यावर आणि त्यामुळे या कुटुंबाला त्रास दिलाय. त्या PWD मध्ये काय गडबड केली काय गोंधळ केलाय त्याची सुद्धा चौकशीसाठी आम्ही बघतो. याच्यामध्ये दोषी अधिकाऱ्यावर कुटुंबाचा सरळ आरोप आहे की हे आरोपी यांना मारहाण करत असताना या संत्रक्तांनी रावसाहेब दानवेंचं नाव घेतलं संतोष दानवेंचं नाव घेतलं ते आरोप हे स्पष्टपणे 1500 फुटांचा मिळाला. उर्वरित जागा जी आहे 700 फूट ती बांधून द्यावी ती त्यांच्याकडे त्यांचं घर होतं ते पाडलं. ती जागा बडकवण्याच्या मुख्याची जागा आहे हायवे टच जागा आहे त्यामुळे ती जागेवर त्यांचा नजर होती त्यांचा डोळा होता म्हणून ही घटना त्यांनी घडवली. बाकीच्या शेतकऱ्यांनाही मोबदला मिळाला नाही अजून नाही ते आता ह्यांना मिळाला ज्यांचे गरीब लोकांना व्हॅल्यू कोण जे स्वतःचं घर भरणारी जी मंडळी आहे त्यांना शाळेमध्ये राहते बाकीचे त्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही. त्या संदर्भातही मी आता बोलणार आहे किंवा माहिती घेणार आहे आणि ज्यांना मोबदला मिळाला नाही त्यांचं जर स्वतंत्र पत्र आलं तर कशामुळे थांबलाय त्याची चौकशी आम्ही करू. आमच्यावर गुन्हे दाखल केले सर आमच्या जमिनी गेल्या रस्त्यावर चला